नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी। कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही उपवासाची रेसिपी। तर कशी बनवायची यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। इथे मी 5 ते 6 उकडलेले बटाटे चिरून घेतलेले आहेत। आता आपण हे बटाटे एका छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत। सर्व उकडून घेतलेले बटाटे इथे आपल्याला छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, बटाटे हे परफेक्ट शिजलेले हवेत। अगदी मऊसर असे बटाटे इथे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। जर तुम्ही कुकरला 3 शिट्टी देऊन बटाटे उकडत असाल तर इथे आपल्याला बटाटे उकडण्यासाठी 4 शिट्टी देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून अगदी मऊ असे बटाटे उकडले जातील। आता याच प्रकारे इथे आपण हे सर्व उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे। एक अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचा आहे। एक 2 ते 3 चमचे बारीक असा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेला आहे। आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला राजगिरा पीठ घालायचं आहे। राजगिरा पीठ इथे आपण सुरुवातीला 2 ते 3 चमचे घेतलेला आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। जर पिठाची आवश्यकता वाटली तर आणखीन थोडंसं पीठ आपण यामध्ये ॲड करू शकता। इथे तुम्ही राजगिरा पिठाऐवजी शिंगाडा पीठ देखील वापरू शकता। आता वरई किंवा भगरीचे पीठ इथे आपण वापरलेले नाही, कारण संकष्टीसाठी आपण भगरीचे किंवा वरईचे पीठ वापरत नाही। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखीन 1-2 चमचे राजगिरा पीठ घालून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता, इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हाताला इथे आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधील आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे इथे तयार करून घेऊ शकता। इथे मी थोडासा मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे। आता हा गोळा आपल्याला सुरुवातीला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चपट्या आकाराचा करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता इथे मी याच प्रकारे बाकीच्या सुद्धा पिठाचे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता हे गोळे तयार करून घेतल्यानंतर एका साईडला ठेवून द्यायचे आहेत। एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर अगदी थोडेसे शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। आता संपूर्ण शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला आपण जी ही बटाटा टिक्की तयार करून घेतलेली आहे ते आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे। आता आपण इथे मंद आचेवरती या टिक्क्या छान अशा भाजून घेणार आहोत। अगदी कमी तेलामध्ये या टिक्क्या छान अशा खरपूस भाजल्या जातात। एक 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे पलटी करून घ्यायचे आहे। पाहू शकता, याला कलर देखील छान असा आलेला आहे। आता मंद आचेवरती इथे आपण दोन्ही साईडने छान अशा खरपूस होईपर्यंत या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत। आता याला कलर थोडासा चेंज झाल्यानंतर सर्वात शेवटी इथे आपण थोडंसं चमच्याने यावरती प्रेस करून घ्यायचे आहे आणि या टिक्क्या थोड्याशा चपट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे आपण या टिक्क्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। पाहू शकता, बाहेरून मस्त अशा कुरकुरीत या छान तयार झालेल्या आहेत। आता आपण या भाजून घेतलेल्या टिक्क्या एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे।
इथे मी हे घरी लावलेलं दही वापरलेलं आहे. आता हे दही आपल्याला छान असं चांगलं थोडंसं फेटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला फ्रेश दहीच वापरायचं आहे. आता इथे आपण एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. पाहू शकता तुम्ही, या पद्धतीचं गोडसर असं दही इथे तयार झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला ही चाट सर्व करून घ्यायची आहे. या प्लेटमध्ये आपल्याला आपण ज्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत त्या टिक्क्या यामध्ये ठेवायच्या आहेत. टिक्क्या इथे पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि यावरती आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. दही इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता दही घातल्यानंतर यावरती आपल्याला चिंच गुळाची चटणी घालायची आहे. 1-2 चमचे इथे मी चिंच गुळाची चटणी यावरती घातलेली आहे. आता चटणी घातल्यानंतर लाल मिरची पावडर आपल्याला यावरती थोडीशी भुरभुरून घ्यायची आहे. अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आपण यावरती घातल्यानंतर आपण जे शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत ते शेंगदाणे या टिक्कीवरती घालून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही उपवासाची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.